नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. ही जी भाजी आहे सगळ्यांनाच माहिती आहे, भोगीची भाजी जी वर्षातून एकदाच केली जाते. म्हणजे जितक्या फळभाज्या पालेभाज्या आहेत त्या सगळ्या मिक्स करून एकच भाजी बनवायची. काही ठिकाणी पालेभाज्या वेगळ्या केल्या जातात आणि फळभाज्या ज्या आहेत त्या वेगळ्या केल्या जातात मिक्स करून. पण मी यामध्येच एकत्र केलेला आहे. म्हणजे जी मेथी आणि पालक आहे यामध्येच घातलेला आहे. तर आधी तेल गरम करून कांदा त्यामध्ये भाजला. त्यानंतर पूर्ण सगळ्या ज्या भाज्या होत्या मिक्सवाल्या कट करून घेतलेल्या त्यामध्ये घातल्या. लाल तिखट घातलं, कांदा लसूण मसाला आणि हा जो मी एक चमचा घातलेला आहे तो बिर्याणी मसाला आहे. प्रॉपर जो बिर्याणी मसाला मिळतो तो ऍड करायचा. इतकी छान टेस्ट येते की काय सांगू मी तुम्हाला. आणि हा आहे माझा सिक्रेट मसाला म्हणा किंवा तयार मसाला म्हणा. तर याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर तो सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे. पालक, मेथी आणि जो वांग होतं ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. वांग पटकन शिजतं त्यामुळे मी नंतर ॲड केलं आणि झाकण ठेवून एक 10 मिनिट मंद आचेवरती शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी तर्री आली आणि भाजी आई शपथ झणझणीत झाली होती. झणझणीत नाकातून आणि डोळ्यातून पाणी येत होतं लिटरली आणि कानातून जाळ आणि धूर सोबतच येत होता. इतकी झणझणीत भाजी झाली होती कारण यामध्ये ना मी लाल तिखट म्हणजे जो बुक्का असतो ना आपला प्रॉपर तो एक चमचा घातलेला आणि तो जो बुक्का आहे तो कलरही देतो आणि तिखटपणा सुद्धा त्याला भरपूर आहे. प्रचंड भाजी छान मस्त झालेली. त्यानंतर मी केला माझ्यासाठी चहा आणि आज सोमवार असल्यामुळे काय होतं निलेशला सुट्टी होती त्यामुळे निलेश झोपले होते. मी चहा आणि चपाती खाऊन घेतली. कारण नंतर मग पोळी सुद्धा करायची होती. पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा सगळा करायचा होता. त्यामुळे आणि बघा माझी चपाती अशी टम्म फुगते. विदाऊट घडी घालता म्हणजे घडी न घातलेली ही चपाती आहे. टम्म अशी फुगते. त्यानंतर चपाती भाजून झाल्यानंतर मी त्यावरती थोडंसं तूप लावलं. कारण तूप, चपाती आणि चहा खायला मला प्रचंड आवडतं आणि भारी सुद्धा लागतं ते कॉम्बिनेशन. कधीतरी ठीक आहे, डेली नाही खायचं. थोडा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर इथे माझा चहा आणि चपाती मी घेऊन बसले डायनिंग टेबलवरती. खाऊन घेतलं आणि त्यानंतर इथे बघा डाकू पडलेला आहे वरती गादीवरती आणि आमची काळूबाई म्हणजे आमची लकी आणि निलेश दोघेही झोपलेले आहेत. लकीला आमच्या सोबतच झोपायचं असतं. आमच्या मध्ये येऊन झोपते ती. तिला माहिती नाही तिच्यासाठी गादी करून आणली आहे पण तिला मध्येच झोपायचं असतं. आता इथे माझं जो नेहमीचं जे जेवण असतं आपलं चपाती आणि भाकरी सुद्धा बनवली होती भाजी सोबत जी भोगीची भाजी आहे त्याच्यासोबत आणि चपाती सुद्धा बनवली होती कारण चपाती ह्यांच्यासाठी बनवावीच लागते. लकी, डाकू आणि कोको जाड्या आहे यांच्यासाठी बनवावी लागते. त्यानंतर मी लागलीच जी पुरणाची पोळीची डाळ असते ना आपली ती शिजवायला ठेवली होती आणि थोडीशी धुवून घेतली. त्यामध्ये मूठभर तांदूळ सुद्धा घालायचे म्हणजे छान मस्त असं चिकटपणा येतो आपल्या पोळीला म्हणजे पुरणाला. आणि एक चमचा मीठ, एक चमचा हळद घातली, पाणी घातलं आणि उकळून घेतल्यानंतर हा जो फेस आहे तो वरचा काढून टाकायचा. कारण यामुळे कॅन्सर वगैरे होतं असं काहीतरी आहे त्यामुळे मी नेहमीच काढते. डाळीची आमटी करायची असेल तरी सुद्धा तो जो वरती फेस येतो तो काढायचा. आता इथे मी 3 प्रकारची पिठं घेतलेली आहेत. मैदा 1 वाटी, 1 वाटी पोळी आट्टा आणि 1 वाटी आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे. आणि ते चाळून घेऊन त्यामध्ये मीठ घालून हे सैलसर असा जो डो आहे पोळी बनवण्यासाठी लागणारा तो मी असा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आणि हे 3 पिठं एकत्र केल्यामुळे काय होतं की म्हणजे अगदी म्हणतात ना ओठाने तुटेल अशी पोळी होते. मस्त मऊसूद आणि टम्म अशी फुगते सुद्धा. फक्त आट्याची पोळी बनवली ना प्रॉब्लेम हा होतो की म्हणजे तुटत नाही ती अशी ताणते लिटरली. आणि मसाला मी आमटीसाठी बनवून घेतलेला आहे. तीळ, जिरं, खोबरं, लसूण, कोथिंबीर. याच्या पलीकडे नाही इतकंच मी बनवून घेते आणि तुम्ही बघू शकता माझा गॅस किती घाण झालेला आहे. त्यानंतर मी ते पूर्ण करायच्या तयारीला लागलेले होते. इतकं जे आहे कटाचं पाणी ते निघलेलं आहे आणि ते मी पुरणासाठी डाळ तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत शिजली आहे. हात जरी लावला ना तरी पटकन ती विरघळत होती. आता हा जो कट आहे तो मी बाजूला काढलेला आहे. यामध्ये 1 वाटी
डाळ घेतली होती तर 1 वाटी मी साखर घातलीये. तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता. मोस्टली गुळाच्याच पोळ्या करायच्या असतात, पण आमच्या घरी माझ्या मिस्टरांना साखरेच्या पोळ्या प्रचंड आवडतात. त्यामुळे मी साखरेच्या पोळ्या बनवते. आता तुम्ही म्हणाल हे इतकं पातळ कसं काय झालं? काळजी करू नका. ते जितकं आटवून घ्याल ना गॅसवरती मोठी फ्लेम ठेवून, तितकंच ते पाणी आटतं आणि असा घट्टसर गोळा बनतो आणि पुरण तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी ही टीप आहे. उलटणं, रवी किंवा ही जी पळी आहे अशी मध्ये उभा ठेवायची. जर उभी राहिली ना, की म्हणायचं परफेक्ट आपलं जे पुरण आहे शिजून तयार आहे. आता मी थोडंसं पुरण जे आहे पुरण चाळणीतून म्हणजे वाटून घेतलेलं आहे आणि इथे जी आपली इलायची, जायफळ, बडीशेपची पावडर आहे ती सुद्धा थोडीशी घातली. इथे मी कटाची आमटी सुद्धा फोडणी टाकून घेतलेली होती. आता मी श्रीखंड करायला घेते. हा जो चक्का आहे तो मी घरी बनवलेला आहे आणि याची फुल रेसिपी दही लावल्यापासून ते चक्का बनवण्यापर्यंत, श्रीखंड बनवण्यापर्यंत सगळी रेसिपी फुल व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर इथे मी चक्का घेतलेला आहे आणि मला जितकं गोड हवंय तितकी मी साखर घातली आणि थोडंसं 2 चमचे दूध सुद्धा ऍड केलेलं आहे आणि छान मस्त असे फेटून घ्यायचं. आणि ही इलायचीची पावडर होती. त्यानंतर मी जायफळ सुद्धा किसून घातलं. जायफळ किसून घालायचं. जायफळचा जास्त छान मस्त असा फ्लेवर येतो आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ऍड केला तरी चालेल, नाही केला तरीही चालेल. मला आवडतात ड्रायफ्रुट्स. तर हे श्रीखंड बनून तयार आहे. हे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण जेवण वगैरे होईपर्यंत थंड होऊ दे त्यासाठी. आणि सणवार म्हटलं, अरे देवा, इतकी भांडी आणि इतका पसारा पडतो की मी सांगू शकत नाही. आणि सगळ्या ज्या बायका आहेत याला रिलेटेबल आहेत, कारण एक काहीतरी बनवायचं म्हणलं ना त्याला 4-5 वस्तू लागतात. म्हणजे भांडी काढावी लागतात. म्हणजे विचारच करू शकत नाही. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना, अरे बापरे, वेळ तर लागतोच. 1 तासात अजिबात जेवण होत नाही. जे म्हणतात ना 60 मिनिटामध्ये 1 तासामध्ये पुरण स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो होतो वगैरे, अजिबात नाही. तुम्ही घड्याळ लावून जरी करायला गेला ना तरीही होत नाही. डाळ शिजवणं वेगळं, इतर सगळ्या गोष्टी आहेत, बटाटे शिजवणं, बाकी ते कट काढणं, मसाला वाटणं, आमटी फोडणी देणं, पोळ्या करण्यासाठीच माझ्या मते अर्धा पाऊण तास जातो. आणि सगळे म्हणतात की 1 तासामध्ये पुरण पोळीचा जो स्वयंपाक आहे तो होतो, तर अजिबात नाही. माझी तरी भांडी इतकी पडली होती, पण मी आधी कपडे धुवून घेतले. कारण कसं आहे, एकदा कपडे राहिले ना की नंतर मग कपडे धुवायचे माझ्या जीवावरती येतात. त्यामुळे मग मी आधी कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर मग भांडी वगैरे सगळी क्लीन केलीत. त्याच्यानंतर सगळी भांडी वगैरे क्लीन झाल्यानंतर तोपर्यंत इथे आमच्या आई सुद्धा आल्या होत्या. आई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या सासूबाई. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच त्या. तर इथे तुम्ही बघू शकताय भांडी इतकी पडली होती, अरे बापरे. आणि हे सगळं काम आवरून पुरणपोळी लाटायचं म्हटल्यावरती माझ्या इतकं जीवावरती आलं होतं. पण शेवटी नंतरही मलाच करायचं होतं, त्यामुळे मी ते पटकन करून घेतलं. भांडी वगैरे माझी घासून झालेली आहेत आणि ह्या आहेत माझ्या सासूबाईंच्या आई. तर ह्या चालल्या होत्या यांच्या विहीनबाईंना भेटायला खाली मळ्यामध्ये, म्हणजे त्या शेतात राहतात तिकडे, म्हणजे माझ्या आजच सासूबाई. तर तिकडे जाऊन येतो म्हटल्या त्या. बरं ठीक आहे म्हटलं मी. मग त्यानंतर सगळे गेले. आई सुद्धा आमच्या शेतामध्ये गेल्या. निलेश बाहेर गेले, म्हणजे आज निलेशचा ऑफ डे असतो मंडेला. पण त्यांचं जे काम आहे ते काही संपत नाही. कुठे ना कुठेतरी कामं असतातच. मग ती बघायला वगैरे गेले आणि राहिले काय, शेवटी मी एकटीच असते घरी, कोणी नसतं आमच्या घरी. मग हे सगळं क्लीन करून घेतलं. जो किचन ओटा वगैरे होता, गॅस वगैरे होतं, ते सगळं काही क्लीन करून घेतलं व्यवस्थित. आणि क्लीन नाही केलं ना, जे छोटं जरी एक कण जरी पडला ना गोड्याचा, तरी इतक्या मुंग्या होतात की मी काय सांगू तुम्हाला. आता तुम्हाला तर माहिती असेल, सांगायचं काय आहे त्यामध्ये. तर इथे मी सगळं जो गॅस होता तो सुद्धा क्लीन करून घेतला. त्यानंतर
जो किचन ओटा होता तो सुद्धा मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतला, कारण आता मला हे सगळं क्लिनिंग करून झाल्यानंतर पुरणपोळी सुद्धा बनवायची होती, म्हणजे करायची होती. आणि त्यासाठी जी पूर्व तयारी होती ती मी करून ठेवलेली होती. तरी ते बघू शकताय, गडबड 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 सगळी गडबड असते. सण म्हटलं ना, आई शपथ, बसायला वेळ नसतो. बसायचं राहू दे, श्वास घ्यायला वेळ नसतो. आणि ज्यांची मोठी फॅमिली आहे ते म्हणजे त्या बायका कशा करत असतील रे बाबा. आता इथे तुम्ही बघू शकताय, मी तेलोरी करते, म्हणजेच पुरणपोळी तेलामध्ये लाटायची इतकंच, बाकी त्यामध्ये असं काही इनोव्हेशन किंवा हे वगैरे काहीही नाहीये. तर एक गोळा घेतलेला आहे मी, आणि जितका गोळा आहे तितकंच मी पुरण सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त जरी पुरण घेतला तरीही चालतं, पण पोळी फाटते थोडीशी. आता त्यामध्ये मी गोळ्यामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे, आणि छान मस्त जसा कागद असतो ना तेवढी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ही तेलावरची लाटलेली पोळी येते सुद्धा पातळ, काठ वगैरे काही ठेवायची नाहीत. तुम्ही बघू शकताय, एकदम पातळ लाटून घ्यायची. आता इथे मी काठामध्ये जास्त लाटते पोळी, कारण पोळीचे काठ सगळेच काढतात, आमच्या घरी तरी काढतातच. त्यामुळे मी काठामध्ये लाटते. आणि ही अशी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगलेली आहे पोळी. तर आजचा जो ब्लॉग होता फक्त कामाचा 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 होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपण भेटूया मस्त अशाच एका मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.